आपल्या संविधानावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याचं संजय राऊत म्हणतायत। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर या प्रकारात सगळ्यांनी मिळून पोलिसांना मदत केली पाहिजे असं बावनकुळेंनी म्हटलंय। शरद पवार यांना विनंती करण्यात आलेली आहे, यावर आंदोलन न करता सहकार्य करावं असंही बावनकुळेंनी म्हटलंय। ये जूता जो है ये हमारे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहब के ऊपर नहीं फेंका है या फेंकने की कोशिश की है। ये जूता हमारे संविधान के ऊपर फेंकने की कोशिश की है, हमारे संविधान के ऊपर। और सत्ता पे वही लोग हैं जो संविधान को मानने को तैयार नहीं, और ये उनके ही चेले चपाटे हैं जो इस प्रकार से काम करते हैं। पण सर्वांनी मिळून असे गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वचक झाला पाहिजे किंवा अशा गुन्हेगारांना सुटून याची काळजी घेतली पाहिजे। शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की अशा गुन्ह्यामध्ये अशा गुन्हे घडत असताना यावर आंदोलनाचं पवित्रा घेऊन यामध्ये काही त्या ठिकाणी मला वाटतं याच्यामध्ये उपयोग नाही। सर्वांनी मिळून अशा घटनेमध्ये आपण पोलिसांना मदत करणे किंवा सरकारला मदत करणे आणि असे गुन्हे पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, नेमकं प्रकरण काय आहे बघूया। वादग्रस्त जज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलानं सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। हा वकील बूट काढत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं। हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा या वकिलानं दिल्या। एका विष्णू मंदिराच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यावर या वकिलानं संताप व्यक्त केला। तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा असं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले होते। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेपही घेतला होता। तर या वकिलावर कारवाई न करण्याचे आदेश सरन्यायाधीश गवईंनी दिलेत। या प्रकारानंतर सरन्यायाधीश विचलित होऊ नका, मला फरक पडत नाही असं कोर्टात म्हणाले। सुप्रीम कोर्टाचं कामकाज बंद न करता सरन्यायाधीशांनी ते सुरूच ठेवलं। हा भ्याड हल्ला आहे। मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये देशामध्ये हेच वातावरण आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे।